नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. आणि आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि निश्चितच आपला जो आजचा विषय आहे हा आरोग्यविषयक आहे. आणि आज आपण पाहतच आहात की दिवसेंदिवस प्रत्येक व्यक्तीला आरोग्याच्या समस्या अतिशय भेडसावत आहेत. कारण आजची जी जीवनशैली, राहणीमान आणि खानपान यामुळे जे काही दुर्धर असे आजार आहेत ते सुद्धा आपल्याला सातत्याने प्रत्येक ठिकाणी आढळून येत आहेत आणि प्रत्येक व्यक्ती या दुर्धर आजाराने पीडित झालेला आहे. तर त्याचपैकी एक अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय गंभीर असा जो आजार म्हणजे उच्च रक्तदाब. तर आज आपण हाय ब्लड प्रेशर असं सुद्धा म्हणतो. आणि या हाय ब्लड प्रेशरचे दिवसेंदिवस समाजामध्ये खूप जास्त रुग्ण वाढत आहेत. त्यामागे जे काही कारणे असतील त्यापैकी आपण पाहिलेलंच आहे की जी आधुनिक जीवनशैली आणि आपलं जे राहणीमान आहे त्याचा जर परिपाक जर आपण घेतला तर हे दुर्धर आजार या आपल्या जीवनशैलीतून आपल्याला हे एक आधुनिक जीवनशैली आहे आणि त्या आधुनिक जीवनशैलीमध्ये जो ताणतणाव आणि जे काही आपलं वर्क असते त्यामधून जे निर्माण होणारी अतिरिक्त समस्या, धावपळ आणि आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष यामधून ह्या बऱ्याच काही आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यापैकीच आहे हा उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर. तर त्यासाठी आपण जाणून घेऊया की हाय ब्लड प्रेशरची जी समस्या आपल्या देशामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याचे रुग्ण भरपूर प्रमाणात वाढत आहेत. तर यामागे आपल्याला जी काही मेडिकलसाठी जे आपण विविध प्रकारे जे उपचार घेतो आणि त्यामध्ये जे ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेतो त्याने आपल्याला आपला जो बी-पी आहे हा बऱ्यापैकी कंट्रोल राहतो. परंतु त्यासोबतच एक प्राणायाम पद्धती आहे, जी जर आपण केली नियमितपणे, आपण जर रोज 5 मिनिट सकाळ आणि संध्याकाळ याला जर आपल्या जीवनशैलीचा भाग बनवलं, तर निश्चितच आपण जी काही ॲलोपॅथीची आपण ट्रीटमेंट घेत आहे, त्यातून आपल्याला आराम मिळेलच. पण त्यासोबतच जर ही सुद्धा जर आपण त्याला जर पूरक म्हणून जर हा प्राणायाम केला, तर निश्चितच तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये आणि काही महिन्यांमध्ये तुम्हाला अतिशय असा फरक पडलेला जाणवेल आणि त्यातून तुम्हाला तुमचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल. त्यापैकी जे सर्वप्रथम आपण उच्च रक्तदाबाबद्दल आपण जो प्राणायाम आहे त्याबद्दल माहिती घेऊया. आता यामध्ये आपल्याला सर्वप्रथम एक प्रक्रिया करायची आहे. त्याचे नाव आपण नंतर सांगू. तर या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, की आपली जी उजवी नाकपुडी आहे ती आपल्याला बंद ठेवायची आहे. आपण अंगठ्याने किंवा कोणत्याही बोटाने आपण त्याचा उपयोग करून आपली उजवी नाकपुडी ही बंद ठेवायची. आणि त्यानंतर आपली आता जी डावी नाकपुडी उघडी आहे त्या डाव्या नाकपुडीने आपण हळूवारपणे आणि खोलवर हळूवार आपण श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि तो त्याच नाकपुडीने त्याच स्पीडने आणि त्याच पद्धतीने तो हळूवारपणे सोडायचा आहे. तर ही प्रक्रिया आपण जर सतत 5 मिनिट कंटिन्यू जर केली आणि जर याला जीवनाचा जर भाग बनवलं आणि आपण सतत हे जर आपल्या जीवनामध्ये अंगीकारलं, तर निश्चितचपणे आपल्याला या उच्च रक्तदाबापासून आपल्याला आराम मिळेल. आणि इव्हन दो या प्रक्रियेमुळे आपली जी काही बीपीच्या गोळीचा जो काही डोज असेल, जसं फॉर एक्झाम्पल आपल्या जर 40 mg असं असेल, तर निश्चितच काही महिन्यांमध्ये आणि काही दिवसांमध्ये तुम्हाला त्यामध्ये तो डोस कमी झाला आहे अशी तुम्हाला त्याच्यामध्ये ही एक प्रकारे अनुभव येईल. आणि त्यामधून तुम्हाला जी दुसऱ्याही काही समस्या त्यामधून उच्च रक्तदाबामुळे निर्माण होतात त्यामध्ये तुम्हाला अजून बेटर फील झाल्याची एक आंतरिक भावना तुम्हाला निर्माण होईल आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला फिजिकली तसे दिसतील सुद्धा. त्यासाठी याला आपल्याला कोणताही वेळ लागत नाही आणि कोणत्याही प्रकारचा खर्च लागत नाही. ही जर प्रक्रिया अतिशय सोपी आहे आणि विनामूल्य आहे. जर का आपण ही अंगीकारली आणि आपल्या जीवनामध्ये जर याला जर आपण स्थान दिलं, तर निश्चितच आपण अशा गंभीर आजारापासून सुद्धा मुक्तता मिळवू शकतो आणि यातून आपण बरे होऊ शकतो. आणि आपल्या आजूबाजूला आपले नातेवाईक, मित्रमंडळी आणि समाजात बरेच काही असे व्यक्ती आहेत की जे या आजाराने, गंभीर आजाराने हे झालेले आहेत, परेशान झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जर हा व्हिडिओ त्यांना शेअर केला आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवला आणि त्यांच्याकडून जर ह्या गोष्टी आपण त्यांनाही आपल्या जवळच्या व्यक्तींना आग्रहाने सांगितलं आणि करून घेतलं, तर निश्चितच त्यांना अतिशय चांगले अनुभव येतील आणि त्यांना त्यातून निश्चितच त्यांना एक प्रकारे चांगले त्याच्यामधून हेल्थ बेनिफिट्स मिळतील अशी आपण यामधून आशा करूया. आणि या प्रक्रियेमधून त्यांना एक चांगलं जीवन मिळेल अशी आपण सदिच्छा त्यांच्या मागे देऊयात. तर आता यामध्ये जे आपण प्रक्रिया सांगितलेली आहे की उजवी नाकपुडी बंद करून आपण डाव्याच नाकपुडीने श्वास आतमध्ये हळूवार घ्यायचा आहे आणि नंतर थोड्या वेळाने त्याच नाकपुडीने परत पुन्हा श्वास परत सोडायचा आहे.
तर या प्रक्रियेला आपण प्राणायामामध्ये चंद्रनाडी प्राणायाम म्हणत असतो. चंद्रनाडी प्राणायाम यामध्ये काय होत असते की आपली जी उजवी नाकपुडी आहे ही सूर्याचं प्रतिनिधित्व करते आणि डावी नाकपुडी ही चंद्राचं प्रतिनिधित्व करते. आता ज्यावेळेस आपण डाव्या नाकपुडीने श्वास घेतो म्हणजे आपण चंद्राला ॲक्टिवेट करतो. चंद्र हा मनाचा कारक आहे आणि मनाचा कारक आहे आणि तो एक प्रकारची शीतलता प्रदान करतो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही उष्णतेमुळे होणारे आजार आहेत आणि आपल्या मनाची जी चंचलता आहे यामुळे आपलं जे अँझायटी, डिप्रेशन हा सुद्धा प्रॉब्लेम आपला कमी होतो. कारण अँझायटी, डिप्रेशन हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे एक जर ॲस्ट्रॉलॉजिकली जरी त्याला पाहण्याचा प्रयत्न केला आणि कुंडलिनी ऊर्जेच्या माध्यमातून आणि कुंडलिनी शक्तीच्या माध्यमातून जरी या गोष्टीचा जर आपण सारासार विचार केला तर जे चंद्रनाडी प्राणायाम आहे आपल्या शरीराला आणि मनाला एक शीतलता प्रदान करतो आणि आपले जे माइंड आहे हा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही उच्च रक्तदाबाशी संबंधित जे काही आपले प्रॉब्लेम्स असतील ते हळूवार तुम्ही नियमितपणे करत गेल्याने आपल्याला त्यामधून मुक्तता मिळेल. तर या चंद्रनाडी प्राणायाम आणि जे त्याच्याशी संबंधित जे काही कुंडलिनी शक्ती याबद्दल जी काही माहिती आहे तर जेव्हा आपल्याला याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवूया आणि त्यातून तुम्हाला मग याच्याशी संबंधित जो काही लिंक आहे तुम्हाला तिथून देऊन पुढची माहिती आपण त्याच्यातून देण्याचा प्रयत्न करूया. तर या चंद्रनाडी प्राणायामाने जर आपण नियमितपणे जर आपण हा केला तर निश्चित येणाऱ्या भविष्यात तुम्हाला अतिशय सुंदर असे अनुभव तुम्हाला इथून मिळतील आणि तुमचं आरोग्य एकदम सकारात्मक राहील आणि चांगलं राहील आणि त्यातून तुम्हाला दुसरेही काही फायदे मिळतात तेही तुम्हाला त्याचे पूरक फायदे तुम्हाला या प्राणायामासोबत मिळणारच आहेत. त्यानंतर आता त्या समस्येला लो ब्लड प्रेशर त्याला आपण कमी रक्तदाब असं म्हणतो. काही बऱ्याच व्यक्तींमध्ये आढळून येते. त्यासाठी आपल्याला याची उलटी प्रक्रिया करायची आहे. यामध्ये आपल्याला डावी नाकपुडी बंद ठेवून उजव्या नाकपुडीने आपल्याला श्वास हळूवार घ्यायचा त्याच आणि त्याच रीतीने तो सोडायचा. ही प्रक्रिया आपण 5-6 मिनिट केली तर डेफिनेटली जो लो ब्लड प्रेशर आहे म्हणजेच कमी रक्तदाब ही समस्या सुद्धा यातून आपली 100% आपल्याला याच्यातून आराम मिळेल. आता हा प्रश्न जो आहे हा प्राणायामाशी संबंधित आहे आणि आपल्या योगशास्त्राशी संबंधित आहे आणि ह्या गोष्टी अशा फिजिकली तुम्हाला जास्त इनिशियल स्टेजवर दाखवता येणार नाहीत. आपण करून याचा निश्चित अनुभव घ्या. कारण यासाठी काही वेळ आणि पैसा लागत नाही. विनामूल्य निसर्गाने आपल्याला ही पद्धत दिलेली आहे. हे शास्त्र आपल्याकडे उपलब्ध आहे. याचा जर खरंच जर आपण विश्वास ठेवून जर याचा जर आपण उपयोग केला तर निश्चित आपलाच नाही तर आपल्या समाजाचा, कुटुंबाचा, सगळ्यांचाच यामधून फायदा होईल आणि आपल्याला एक निरोगी आणि निरामय आयुष्य मिळण्यासाठी मदत होईल. तर मित्रो, निश्चितच हे जे 2 आपण सांगितलेले आहेत सूर्यनाडी आणि चंद्रनाडी प्राणायाम या दोन्ही प्रक्रिया जर आपण केल्या तर आपल्याला हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर या दोन्ही समस्येपासून आपल्याला आराम मिळेल आणि निश्चितच तुम्हाला त्यातून फायदा होईल. तर हा व्हिडिओ आवडल्यास निश्चितच आपल्या आजूबाजूला जे काही पेशंट्स आहेत, ते रुग्ण आहेत या रोगाचे, त्यांनासुद्धा आपल्या नातेवाईकांना, मित्रांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि निश्चितच त्यांना याचा लाभ मिळेल आणि आपल्याला पुण्यसुद्धा मिळेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.